काळू, हे ब्लॅकी, काय झालं होतं तुला रे? हा इतका ओरडत होता आणि मला काहीतरी दाखवत होता. या इकडे बघा, इकडे जाऊन काय दाखवत होता काय माहिती. तिथे तर सगळी वाळू आहे. काहीतरी दाखवायचा तो प्रयत्न करत होता, नक्की काय आहे काय माहीत नाही. त्याला दात नाही, त्याचे दात पडलेत. काळू, हे ब्लॅकी, दात नाहीत ना ब्लॅकूला? त्या बघ तो किती पटपट खातो ते बघ. चला, आमची बघा हिरोईन इकडं बसली. राखी काय? हे राखी, कुठे आहेस तू? थांब, आले तुझ्याकडे. चल बाबू, तू खा शांतपणे. त्याला दे. राखी, राखीचा एक पायाचा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार माहिती नाही. पण आमची राखी बघा, आज ना शॉप चालू आहे, त्याच्यामुळं राखी मॅडम इकडंच पळत आलेली. आमची राखी मॅडम. राखू, लोकांना मला एकच सांगायचे, प्लीज. बरेच लोक घाणेरड्या वाईट कमेंट्स करतात, जी लोक मुक्या प्राण्यांना खायला देतात. मीही देते. माझं कारण हे आहे की बाबा, रस्त्यावर जसं आता मी एक लेडीज आहे, मला माहिती आहे घरातलं वातावरण. जर मी माझ्या घरातल्यांना वेळेवर खायला नाही दिलं, समजा मी आज जेवण नाही केलं, मी म्हटलं चला मला कंटाळा आला, आज मी स्वयंपाक बनवणार नाही, उद्या करते, उद्या जेवा, तर चालणार आहे का? नाही, कारण मग ती लोक ॲग्रेसिव्ह होणार, राग चिडचिड भांडण होणार. तसंच ह्या लेकरांना खायला मिळावं, हे ॲग्रेसिव्ह होऊ नयेत. खाऊन गपचूप हे कुठेतरी गाडी खाली झोपतात किंवा सावलीचा आधार घेतात, म्हणून आम्ही खायला देत असतो. पण अनेक लोक असे नीच वृत्तीचे आहेत की घाणेरड्या कमेंट्स करतात, वाईट बोलतात. त्यांची लायकी नाही आहे काही करण्याची. इकडे बबुडू, इकडे. तुला नाही, तू खाल्लं आहेस ना, तू भरपूर खाल्ल्याने सांडवले. पण चल, तू पण सर मागे, तू सर मागे, सर तू सर मागे, तू सर मागे, सर मागे. एवढं सगळं सांडून खाल्लंय, त्याला खाऊन देत नाही. खा बाबू, बाबू खा तू. चल ना, खूप मारेल. हे काय केले, हे सगळं खाली सांडवलं यांनी. आणि ह्या लेकराला खाऊन देत नाही. ते बघा, ह्याला हा इतका शांत स्वभावाचा आहे ना, आणि हे थोडे खतरनाक आहेत. सगळं स्वतःचं खात आहे रे. खूप यांच्या अंगावरचे केस गेलेत. राधा मॅडम गारव्याला झोपल्यात, वरून पाणी झिरपून खाली येते ना, तर इथे ती गारव्याला झोपली आहे मॅडम. आणि झोपूनच खायचं चाललेलं आहे मॅडमचं. तर जाऊ देत, दिले खायला पण, कारण संध्याकाळी वेळ नाही मला. धोत्रा ही वनस्पती बघा उन्हाळ्यात पण आली. विशेष म्हणजे पाऊस पडून गेला ना थोडासा, त्याच्यामुळे झाडं पण हिरवीगार झालीत. मॅडम आवरा ना, मला जायचं आहे टेकडीवरती. खालून खायला देऊन आले सगळ्यांना. काय आहे हे? काय आहे? ऊन किती आहे? मला ऊन लागते, तू सावलीत झोपली आहेस राधा. हां, काय? जाऊ का मी पलीकडे? जाते. अर्ध्या रस्त्यापर्यंत आले पहा. माझं स्वतःचं कर्तव्य, कारण मी स्वतः टेकड्यांवरती पाण्याचे भांडे ठेवले, तर माझं कर्तव्य की पाणी ओतणं, त्यात आहे का नाही ते पाणी. आणि आई थोडंसं कालच ओतून गेले ते, पण आता आणलेलं आहे 5 लिटर. इथं अर्धा आणि वरती अर्ध ओतणार आहे. चल चल चल, माझी गुडिया पळत आली. चला, माझी लाली चमेली पळत आली बघा. बाबे, ऊन कसले बाबू, 11:30 वाजलेत. रखरखत ऊन आहे. आवाज दिले तर बघा, पळत आलीत लेकरं. डॉन कुठे लाली? पळत आली लाली आणि इथे येऊन बसली. हां, दगडावरती. खाली आहे बबुडी. मम्मा बघ इकडे, मम्मा इकडे ये. चल चमू, ये लवकर. तिला वाटते मागे कोणतरी आले का. कोण नाही आले. चला या खाली, खायला देते, या लवकर. लाली खाली आहे. चमेली ये लवकर. खायला ठेवलं तर मी डॉनला शोधते.
हे बघा आले डॉन शेट्टी. या डॉन, डॉन लवकर या इकडे, चला इकडे या, चला चला डॉन. लाली मॅडम बघा कुठं गेली. ये खायला ठेवलं इकडे ये लवकर. डॉन कुठे होतास रे तू एवढा वेळ? हे डॉनी रुक जा. ते ना काय देऊ, पाणी ना, पाणी देणारे पाणी आणले. चला पाणी आणले, अगोदर पाणी देते. चला तिकडे पाणी पण आणले बबडू, ते खा अगोदर. खा माझी गुडी अगो मी सोनं. त्या मॅडम तर तिकडे जाऊन बसलेत आणि ह्या साहेबांनी सगळं फस्त केलं. मॅडम झोपेतून वर झोल्या होत्या, उठले तर बघा त्यांना खायला दिले आणि गाव काकांना पण खाऊन झाले. गाव काकांना सारखंच पाहिजे असतं, जाताना पण दिलं तर. ये परत ये माघारी या लवकर. चलो बाय राणी. आत्ताशी सापडले सगळेजण, सापडले, हे सापडले नव्हते. खावा. हां खूप क्रेत यांचे, किती वेळ झालं शोधून शोधून आत्ताशी सापडले ते. हां आणि ह्याच ठिकाणी बघा तिकडे तो हे दंतू शेट आहेत. किती वेळ जातो यांना शोधण्यात ना, माझा खायला देण्यात नाही एवढं शोधण्यात वेळ जातो. हे साहबजादे इथं सोपलेत. दंतू शेठ क्या आहे, कुठं किती शोधायचं यार तुम्हाला? हां खाऊन घे, हे घे पाणी ओतून ठेवते, हे घे. किती शोधायचं, कुठे कुठे शोधायचं? हां नशीब इथे बसून देतात. हा बॅकवेट हॉल आहे लग्नाचा. दंतूला तर त्रास देतो काळू म्हणून दंतू तिकडे जात नाही. इथे पाण्याचं भांडं ठेवले मी 2-3 दिवसापूर्वी, पण इतकं छानपैकी आता नाही तर कोंबड्या पण आहेत ह्या लोकांच्या बघा, पाणी पित होत्या. आणि हे महाराज बघा काय काय खाऊ खायचं आहे महाराजांना. ऊन खूप आहे, मला तू दिसतोय का नाही हेच काही कळत नाही आहे. थांब देते देते बघडी. मागे सर, तुला आता आहे ना त्या पत्थरवर देते, दगडवर. ये मागे इकडे, चल रे शो ना म्हणा. सर मागे मागे सर हिरो. त्याच्या गळ्यातला बेल्ट इतका आवळ झालाय. ए पिल्लू बेल्ट काढू का मी तुझा? बेल्ट नवीन आणून बांधूया आपण. हां दातच याला आहे ना, पुढचा झाबडाच नाही आहे, तो फक्त खालचा झाबडा नाही, तो जिभेनेच खातले करून. आज पेपर गाडीतच राहिले, हे नव्हते म्हणून मी पुढं गेले, परत माघारी आले कारण लक्षात आलं की पाणी ओतायचं आहे म्हणून. पाणी पण ठेवलं कारण आज गुरुवार आहे, हे लोकांचं गॅरेज बंद आहे, पाणी पण ओतून ठेवलं. चल बाबू मी जाते. बाय बबडू.